वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण निघालो आहे स्वामीनारायण टेम्पलच्या दर्शनासाठी. तर आता आपण गाडी काढून निघालो आहोत मित्रांनो. आपण हायवेच्या दिशेने निघालो आहोत. थोडंच अंतर पार केले की स्वामीनारायण टेम्पलसाठी आपण पोहोचतोय. फायनली आपण मंदिरात दाखल झालेलो आहे मित्रांनो. तर आपण पार्किंगच्या दिशेने निघालो आहोत. तर आपण पार्किंग करून आपण आता मंदिराच्या दिशेने निघालो आहोत. मंदिरात इंटरेस्ट असताना आपल्याला लहान मुलांची खेळणी, लहान मुलांसाठी एन्जॉयमेंट करण्यासाठी खूप काही गोष्टी दिसतात. फायनली आपण पोहोचलोय मंदिरात. तुम्ही बघू शकता असा सुंदर असा मंदिराचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. तर आपण फायनली मंदिराच्या खूप जवळ पोहोचलेलो आहे. तर आपण निघालो आहे मंदिरात. आपण मंदिरात जात असताना आपल्याला स्वामींच्या पादुका दिसतात. तर आपण पादुका आपण जिन्यात चढून मंदिरात असा प्रवेश करत आहोत. मंदिरात अशी सुंदर अशी कोरीव काम केलेले आहे मित्रांनो. तर मंदिराचा सुंदर असा नजारा आपण तुम्हाला दाखवत आहोत. स्वामीनारायणचं दर्शन झाल्या लगेच आपण बाहेर पडल्या लगेच जायचं नाही मित्रांनो. कारण की निळकंठाचे दर्शन तर तुम्हाला करावेच लागेल. सुंदर असं सोनेरी मूर्तीचे दर्शन होते. मंदिरामध्ये प्रवेश झाल्या निळकंठाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य असे लोक दिसून येतात आपल्याला. निळकंठाचे महत्त्व म्हणजे की आपण निळकंठावर पाणी घातले की पाणी घातल्याने आपल्या जी मनातल्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात, असे तिथल्या लोकांचे किंवा भाविकांचे मत आहे. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.